टायटल वाचताय? नकारात्मक लोकांचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी कसा करायचा. आता तुम्ही म्हणाल, वेडा झालायस का? नकारात्मक लोकांचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी कोण करतं असा? म्हणजे होऊ शकतो का मुळात? कारण ही लोक आहेत, ही नकारात्मक आहेत, निगेटिव्ह आहेत, ही ऍक्च्युली आपली प्रगती थांबवतात आणि यांचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी. हीच गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठल्या प्रकारचे निगेटिव्ह लोक असतात, आपल्याला भेटतात नकारात्मक लोक, आणि त्यांचा उपयोग पद्धतशीरपणे आपल्या प्रगतीसाठी कसा करायचा. सकारात्मकता अवघड असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आपल्याला, वेरच निगेटिव्ह विचार करायला लागत नाही. येतात निगेटिव्ह विचार, पण आपल्या आजूबाजूला इतकी निगेटिव्ह लोक भरलेली असतात, नकारात्मक लोक भरलेली असतात की ते लोक आपले निगेटिव्ह विचार आपल्यावर असं सोडत असतात. जसे डास येतात ना घोंगावर, तसे येतात. आणि यांच्यासाठी काय गुड नाईट नाही, कासवछाप नाही, काय मोडोमास लावता येत नाही, काही नाही. आपल्या मनालाच ते असं आपण जर आवरण केलं तरच होऊ शकतं, पण तेही सतत पॉसिबल नसतं. सकारात्मकता रुजायला खूप वेळ लागतो. नकारात्मकता अशी पटकन रुजती, झाड वाढतं, फळं फुलं सगळे येतं, बरबादी होते. पण परत तेच आहे, ही लोक काय शांत बसत नाहीत. ते निगेटिव्ह विचार त्यांचे आपल्या मनात पण घुसवतात, त्यामुळे आपली प्रगती थांबते. त्यातला जोक्सचा भाग सोडून देऊया, पण आपली प्रगती या नकारात्मक लोकांमुळे थांबती, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. पण असं म्हटलं तर नकारात्मकताच आहे का सगळीकडे? का नकारात्मक परिस्थितीत लोक काम करत नाहीत? तर मला नाही वाटत असं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पेपरमध्ये रोज 90% गोष्टी निगेटिव्ह असतात. टीव्हीवर तर मी टीव्हीचं बोलतच नाही, मला बोलायचंच नाही टीव्हीचं, पण पेपरमधलं बोलतोय मी की 90% गोष्टी निगेटिव्ह असतात, पण कुठे ना कुठेतरी आशेचा किरण असतो आणि तो किरण या सगळ्याला जिवंत ठेवत असतो. रणजित सिंह देसले नाव आठवते? मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी, मला वाटतं त्याच्या मागच्या वर्षी, या इस्माला आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचिंग स्कॉलरशिप मिळाली होती, जवळजवळ 7 करोड रुपयाची, म्हणजे $1 मिलियन स्कॉलरशिप मिळाली होती. कशासाठी? कोण आहेत हे गृहस्थ? तर नगर जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत ते. इंजिनिअरिंगला रणजित सिंह देसलेंना रॅगिंगचा सामना करावा लागला इंजिनिअरिंग करत असताना. ते सोडलं त्यांनी, पुढे जाऊन शिक्षक बनले, प्राथमिक शिक्षक. शिक्षक बनल्यानंतर त्यांनी QR कोडचा उपयोग टेक्स्टबुकसाठी करायचा पहिल्यांदा प्रयोग केला, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यांचं ते संशोधन बघून त्यांना तो ग्लोबल टीचिंग पुरस्कार, टीचर्स पुरस्कार मिळाला. यातली अर्धी रक्कम त्यांनी आपल्या बरोबर जेवढे कॉम्पिटिशनला लोक होते जगभरातले शिक्षक त्यांना दिली, आणि उरलेली अर्धीच त्यांनी आपल्या इकडच्या कामासाठी वापरली. सरकारी नोकर, सरकारी शिक्षक, सरकारी शाळेतले शिक्षक. जनरली सरकारी शाळा म्हटलं की आपल्या डोक्यात एक वेगळं चित्र उभं राहतं. मी स्वतः सरकारी शाळेत शिकलोय 10वी पर्यंत, तरी सुद्धा सांगतोय, हे सगळं असताना सुद्धा एक जे चित्र असतं खेड्यातल्या शाळांमधलं, ते फार भीतीदायक. म्हणजे मी सुद्धा होतो त्या एका आमच्या अख्ख्या हॉलमध्ये 2 वर्ग भरायचे. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती लोकांनी मला सांगितली आहे. तर अशा या सगळ्या याच्यामध्ये इतके ते त्यांचे जे सिनियर्स असतील ते सिनियर्स, गव्हर्नमेंट, पण गव्हर्नमेंट आजकाल शिक्षकांना खूप भलती कामं लावतं. या सगळ्या याच्यातनं त्या माणसाला निगेटिव्हिटी फेस करायला लागली नसेल, त्यांनी केलं ना काहीतरी पॉझिटिव्ह काम. बरं, हे एक उदाहरण नाहीये, रणजित सिंह देसले हे एक उदाहरण नाहीये. माझे शिक्षक आहेत, मला जे शाळेत शिकवायला होते, त्यांचं नाव आहे प्राध्यापक नामदेव माळी सर. माळी सरांनी पुढं माळी सर गट शिक्षण अधिकारी झाले, आणि शिक्षण अधिकारी झाल्यानंतर आता मला वाटतं ते उपसंचालक आहेत. तर शिक्षण अधिकारी झाल्यानंतर ते वेगवेगळ्या शाळांना भेटी द्यायचे इन्स्पेक्शनच्या निमित्तानं. तेव्हा त्यांना असे शिक्षक सापडले ज्यांनी आपापल्या शाळांमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले शिक्षणात. म्हणजे याच व्यवस्थेमध्ये, जी व्यवस्था सगळ्यात निगेटिव्ह आहे असं आपण मानतो, त्या निगेटिव्ह व्यवस्थेमध्येच त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि मुलांच्या शिक्षणासाठी, ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केले. तर अशा याच्यावर त्यांनी, आमच्या माळी सरांनी एक शाळा भेट नावाचं पुस्तक लिहिलंय. तर पुस्तक पण अमेझॉनवर उपलब्ध आहे, त्याची पण लिंक मी देतोय खाली. तुम्हाला जर पुस्तक पाहिजे असेल तर अमेझॉनवरून तुम्ही बघू शकता त्या लिंकवर. तर असे प्रयोग होत असतात आणि अशा गोष्टी होत असतात, म्हणजे ही लोक आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात, ही पॉझिटिव्हिटी देतात. पण म्हणून निगेटिव्हिटी नाहीये का? आहे, प्रचंड प्रमाणात आहे. नकारात्मक लोक आपल्याला रोज भेटतात. ते नकारात्मक लोकांचे ना माझ्या मते 3 प्रकार असतात. 3 प्रकार. सगळ्यात आधी ही लोक नकारात्मक असतात. जे पहिला प्रकार आहे 100% नकारात्मक, 100% निगेटिव्ह लोक. हे आयुष्यात स्वतः पुढे जात नसतात, ही गेलेली नसतात, यांना जायचं नसतं कुठंही, यांना काहीही नवीन करायचं नसतं, यांना कुठंही प्रगती करायची नसती.
यांना आयुष्यात बदलच नको असतात, फक्त ते चाकोरीतनं जगणं यांना माहिती असतं. आणि ही निगेटिव्ह लोक प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम शोधत असतात, कारण शोधत असतात, त्या गोष्टीतले दोष दाखवत असतात. कोणी पुढे जात असेल, कोणी प्रगती करत असेल तर त्यांची तीही इच्छा नसती की यांनी प्रगती करावी. तुम्ही पुढे जात असाल तर तुमचा पाय ओढतील. पाय ओढतील म्हणजे काड्याकुड्याकडून पाय ओढणार नाही, ते निगेटिव्ह विचारांनी पाय ओढतात. ते काहीतरी आपल्याला सांगायला जातात, अरे कुठे हे करत बसलाय, चांगलं चाललंय, ते करायचं, कुठं काहीतरी फालतू गोष्टी करत बसतो तू, मस्त चाललंय बघ आयुष्य, तेवढं जगायचं. हे याच्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत राजा, तू बिझनेस सुरू करतोय, या बिझनेसमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात माहितीये का? अरे कामगारांना पगार द्यायला लागतात, गिराईक आलं नाही तर काय करणार आहेस तू, वस्तू कमी पडल्या तर काय करणार आहेस, जागेचं भाडं किती आहे माहितीये का तुला, जाहिरात बिरात करायला लागते, एवढा खर्चिक आहे, कशाला कुणी सांगितलंय, मस्त नोकरी करणार, 10 ते 5 नोकरी करायची, रिलॅक्स. या टाइपची एक लोक असतात की जी निगेटिव्ह म्हणजे 100% निगेटिव्ह असतात. इनका कोई कुछ नहीं कर सकता, ये लोग बस है वैसे है, यू कॅनॉट डू एनिथिंग विथ देम, यू कॅनॉट इम्प्रूव्ह देम, यू कॅनॉट चेंज देम. तर ही पहिल्या टाइपची. जी दुसऱ्या टाइपची असतात ना, ती पण अशीच असतात की प्रत्येक गोष्टीत दोष काढत असतात. पण ही बिचारी काय असतात माहितीये का, ही ना कधीतरी पॉझिटिव्ह होती, कधीतरी यांनी प्रयत्न करून बघितले होते, कधीतरी यांना काहीतरी करायची इच्छा होती, उर्मी होती. अपयशी ठरलेले लोक असतात, ते ठेचकाळलेले लोक असतात. मग ते होतं ना की पुढच्या ठेच मागचा शहाणा, त्या उक्तीनं हेच मागच्यांना शहाणपण शिकवत असतात. ऍज इन ते सांगत असतात, अरे बाबा कशाला करतोयस तू, म्हणजे सी विचारात विचार एकच, सांगण्याची पद्धत वेगळी. कारण यांचं सांगणं कळकळीचं असतं, यांचं असं नसतं की तू पुढे जाऊ नयेस, कशाला करतोयस, किती प्रॉब्लेम्स असतात बिझनेसमध्ये, मी करून बघितलंय. अरे गिराईक येत नाही वेळेवर, कधी कधी येतं, कधी येत नाही, मग ते कॅश फ्लो मॅनेज होत नाही, पैसे कुठून आणणार तू, आपण मध्यमवर्गीय लोक, कर्ज काढणार आहेस, कर्ज काढून धंदा करणार, बायकोचं सोनं गहाण टाकणार, त्या पलीकडे काय करणार, कशाला करतोयस, काहीतरी चांगलं चाललंय ना, चालू दे ना राजा, कशाला उगाच काहीतरी करायचं. हाच विचार, हेच शब्द फक्त शुगर कोटेड. कारण यांना कळकळीनं असं वाटत असतं की तुमचं, मला अपयश आलंय, मी पडलोय, तुम्ही पडू नये. त्यामुळे ही दुसऱ्या प्रकारची निगेटिव्ह लोक असतात, ही जरा मवाळ असतात, पण शेवटी निगेटिव्हच. त्यांची निगेटिव्हिटी कुठे ना कुठेतरी आपल्यावर काम करत असतेच. आणि तिसरी जी असतात मंडळी, ही ऍक्च्युली काइंड ऑफ घातक असतात. यांना बिचाऱ्यांना हे माहितीच नसतं की हे निगेटिव्ह आहे. यांना वाटत असतं आपण मस्त पॉझिटिव्ह आहोत, आपण अतिशय प्रॅक्टिकल बोलतो कायम. कुठलाही माणूस जात असेल तर आपण त्याला हे सांगतो, ए वास तिथं खड्डा आहे, जाऊ नकोस. ते सोल्युशन नाही देत. त्यांना सांगतील, हे बघ एक काम, 3 फुटावर गेलास, 3 पावलं चालत गेलास ना, डावीकडे 3 फूट वळलास की खड्डा आहे, उजवीकडचा रस्ता आहे ना जायचा. मग ते का नाही सांगत? कारण त्यांना तो लक्षातच येत नसतो. त्यांना वाटत असतं की आपण खूप प्रॅक्टिकल बोलतोय. खड्डे आहेत बरोबर आहे, पण सपाट रस्ता पण आहे, खड्ड्याच्या बाजून जायचा रस्ता पण आहे, खड्ड्यावर फळी टाकलेली आहे, जे काय असेल, पण ह्यांना वाटतं आपण प्रॅक्टिकल बोलतोय. त्यामुळे हे एकदम म्हणजे असं प्रॅक्टिकल बोलण्याच्या नादात आणि स्पष्ट वक्ता असण्याच्या नादात खूप प्रचंड निगेटिव्हिटी भरून जातात आपल्यामध्ये. तर ही 3 टाईपची लोक आहेत जी निगेटिव्ह आहेत. पहिली जी निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हच आहेत, त्यांचं कुणीच काय करू शकत नाही. दुसरी जी कधीतरी अपयशी ठरली म्हणून त्यांना अतिशय आपल्यासाठी वाटणाऱ्या कळकळीतून, आपल्यासाठी वाटणाऱ्या काय आपण त्याला म्हणू की त्यांना आपलं चांगलं झालेलं पाहिजे आहे, रादर त्यांना आपलं वाईट झालेलं नकोय, म्हणून ते आपल्याला सावध करायच्या हेतून पण निगेटिव्ह बोलतात. आणि तिसरे मात्र प्रॅक्टिकल, स्पष्ट वक्ता पण निगेटिव्ह. तर हे जे निगेटिव्ह आहेत 3 प्रकारचे, त्या 3 प्रकारच्या निगेटिव्ह लोकांना आपण आपल्यासाठी वापरून घेऊ शकतो. मुख्य विषय हाच आहे की ह्यांना आपल्यासाठी कसं वापरायचं. टायटल काय सांगतं, नकारात्मक लोकांचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी कसा करायचा. कारण आपला मुख्य विषय तोच आहे, कसा करायचा बाबा. यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी आपल्या मनाची मशागत करायला पाहिजे. माझा फार आवडता शब्द झाला आजकाल, मशागत करायला पाहिजे. तर मशागत करायला पाहिजे. शेतकरी जसं जमिनीची मशागत करतो तसं आपल्या मनाची मशागत करायला पाहिजे, पूर्वतयारी करायला पाहिजे. थोडंसं ही स्ट्रॅटेजी तयार करायला पाहिजे ना, की आपल्याला नकारात्मक लोकांचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करायचा, तर त्याची एक स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे, रोडमॅप तयार करायला पाहिजे. आपण पूर्वतयारी करायला पाहिजे. आपल्याला त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे, प्रत्यक्ष नसली तरी विचारांची कुस्ती आहे. त्यासाठी पैलवान जसं मल्ल असतात, ते तालमीत जाऊन तयारी करतात, मग आखाड्यात जातात, तसं आहे. आपण तालमीत आपली तयारी करून घ्यायची आहे. तर ही तयारी कशी करायची? ही तयारी करण्यापूर्वी सगळ्यात मोठं काय करायला लागतं की आपण यात काय मिळवायचंय. आपण विचारांचा विजय, नकारात्मकावर
सकारात्मक विचारांचा विजय, नकारात्मक विचारांवर सकारात्मक विचारांचा विजय मिळवायचा आहे. राईट? हे आपलं उद्दिष्ट झालं. हिंदकेसरी व्हायचंय आपल्याला, त्यात हे उद्दिष्ट झालं आपलं. आता ते कसं करायचं? तर इथं सगळ्यात मोठी गोष्ट कशी असते, सगळं आपल्या डोक्यात असतं. निगेटिव्ह विचार आपल्याच डोक्यात असतात, पॉझिटिव्ह विचार आपल्याच डोक्यात असतात. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्या मनाला हे सांगायचं की बॉस, या टाईपचे लोक भेटणार आहेत आपल्याला, आणि या टाईपच्या लोकांनी काहीही म्हटलं तरी आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा नाही, कारण आपण जे करणार आहे ते आपल्या दृष्टीनं आपला त्याच्यावर 100% विश्वास आहे. फुल प्रूफ योजना आखलेली आहे आपण, बिनचूक आहे, कुठंही याच्यात काय कसूर नसणार आहे. आणि खडतर प्रसंग आले, अडचणी आल्या, आपण यात बिनधास्त पुढे जाणार आहे. आपण त्या खडतर प्रसंगात विजय मिळवणार आहे आणि पुढे जाणार आहे. ही गोष्ट आपल्या मनात आपल्याजवळ पक्की हवी, सगळ्यात महत्वाचं. मी जेव्हा म्हणतो की आता आपल्याला मनाची तयारी करायची आहे आणि आखाड्यात तालमीत तयारी करायची आहे, कसं बनायचंय माहितीये? आपल्याला रोज फोन येतात. स्पॅम ज्यांच्याकडे असतं ना, ते ट्रू कॉलर वगैरे, त्यांना दाखवतो का स्पॅम, LIC, त्या इन्शुरन्स, ते इन्शुरन्सवाले काय करतात, आपल्याला फोन करतात. सर, LICची नवीन योजना आली होती किंवा स्टार हेल्थची नवीन योजना आली होती, ती तुम्हाला सांगायची होती, तर 2 मिनिट वेळ आहे का तुमच्याकडे? नाही. आपण फोन ठेवून देतो. किंवा आपण ऐकलेलं असतं नुसतं की LIC, फोनच कट करतो. पुढच्या वेळी सांगतो, आपण जे काय असेल त्या ज्या परिस्थितीत असेल सगळा राग ह्यांच्यावर काढतो, दिवसभरातली वैताग ह्यांच्यावर काढतो. ती लोक काय करतात, ओके म्हणून फोन ठेवून देतात, पुढचा नंबर डायल करतात. पण उद्या परत ते आपल्याला कॉल करतात, कारण त्यांच्या लिस्टमध्ये ते येतं. जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही तोपर्यंत ही लोक आपल्याला कॉल करतात. निर्विकार असतात. तुम्ही ओरडा, चिडा, रागवा, शिव्या घाला, काही फरक पडत नाही. माझं काम आहे तुम्हाला कॉल करणं, तुम्ही नाही म्हणेपर्यंत, तोपर्यंत मी तुम्हाला कॉल करत राहणार. इतकी निर्विकारता आपल्याला आपल्या मनाची आणायची आहे. आता अवघड वाटेल, पण ती आणावीच लागेल, तरच आपण या नकारात्मक लोकांना पुरून उरणार आहे. आणि इथपर्यंत आलो की पुढचा टप्पा, मग आपण डायरेक्ट आता तालमीत कसं आपण आधी वॉर्मअप करतो, तो हा वॉर्मअप झाला. आता प्रॅक्टिस करायची, निर्णय डावपेच शिकायचे. त्या 3 टाईपच्या लोकांना आपल्याला आता भिडायचंय. तर आपल्याला आजूबाजूला माहिती असतं की या 3 टाईप मधले कुठले कुठले लोक आहेत, की जे पहिल्या टाईपचे असतात, जे पूर्ण निगेटिव्ह असतात. तर आपली योजना घेऊन यांच्याकडे जायचं की आपण जे काय ध्येय ठरवलेलं आहे, जनरल बोलता बोलता ह्यांच्याशी बोलायचं. हे सांगतील बा, हे असं आहे, तसं आहे, तसं आहे. ओके, याचा आपल्यावर परिणाम होतोय का? नाही होत आहे. चला, एक टप्पा आपण पार केला. दुसऱ्या ह्याच्यातली लोक असतात जी आपल्याला चांगलं व्हावं त्यांची इच्छा असते, आपण पडू नये इच्छा असते, म्हणून आपल्याशी ते निगेटिव्ह बोलत असतात. म्हणजे जे बोलतात काळजीनं ते निगेटिव्ह असतं, त्यांना माहित नसतं. त्यांच्याकडे जायचं. त्यांना जेव्हा आपण एखादी योजना सांगू की मी व्यवसाय सुरू करतोय बॉस, अरे यार, करतोयस का? कुठला? अरे कशाला रे राजा, नको करू. लक्षात घे, कम्प्युटरच्या बिझनेसमध्ये आता काय झालंय, सॅच्युरेशन झालंय रे. ते AI आलंय ना. मग तुझ्या व्यवसायात तू समजा उद्या काहीतरी एक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केलीस किंवा डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालू केलीस, तर ChatGPT वर लोक आजकाल सगळं ब्लॉग्स वगैरे लिहितात. त्याच्यानंतर तुझे जे काही कंटेंट असतो तो येतो. AIची खूप टूल्स आहेत. आता आपल्या योजनेमध्ये या गोष्टी होत्या का? असतील तर चेकमार्क करायचा. हा बस, हे लूपहोल्स आहेत, हे घेतले. आणि एखादा असा पॉइंट पण मिळून जातो की जो लूपहोल आपल्या लक्षात नसतो आलेला, ह्या लोकांनी आपल्याला सांगितलेला असतो, यांच्या निगेटिव्हिटी मधनं आपल्याकडे आलेला असतो. तर आपल्याला त्यांचा उपयोग झाला. पुढच्या वेळी तिसऱ्या मंडळी जे प्रॅक्टिकल सांगणारे असतात, त्यांच्याकडनं तर शिकण्यासारखं इतकं आहे की काय विचारायची गरज नाही, विचारायची सोय नाही. खूप सारं आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो, कारण ते प्रॅक्टिकल बोलणारे असतात ना, सगळे खड्डे सगळे अडचणी दाखवणारे असतात. मस्त त्यांच्याकडून आपली योजनेतले सगळे लूपहोल शिकून घ्यायचे, सगळं करायचं, मग त्याची तयारी करायची प्रॉपर, आणि मग आपल्याला जे करायचंय अचीव, ते आपण सुरुवात करायची त्या पद्धतीने काम करायला. म्हणजे आपल्याला आपल्या ह्या 3 लोकांमुळे, 3 टाईपच्या निगेटिव्ह लोकांमुळे आपल्या योजनेतले, आपल्या जे ठरवलेलं ध्येय आहे त्यातले सगळ्यातले धोके कळले. त्यानंतर या लोकांनी आपलं काय केलं सांगा? हे जी ओळखीतली माणसं आज आपल्याला हे सगळं निगेटिव्ह बोलली, आपल्या मनावर फार परिणाम झाला नाही. उलट आपण त्यांच्यातले जे आपल्या प्रॉब्लेम, योजनेतले प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे शिकून घेतलं आणि त्याच्यावर आपण आज प्रॉब्लेम मधली सोल्युशन्स शोधून काढली. आता उद्या आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर, म्हणजे ऍक्च्युअल जगात गेल्यानंतर, जे आपल्याला खरे म्हणजे आपण तालमीतनं बाहेर पडून आखाड्यात जाणार आहे, तेव्हा जे अनोळखी पैलवान भेटणार आहेत, अनोळखी लोक भेटणार आहेत, जे निगेटिव्ह विचार घेऊन अगदी भरून पिचकाऱ्या घेऊन तयार आहेत, त्यांच्यापासून आपण काय करणार आहे? आपण त्यांचा व्यवस्थित उपयोग करू शकणार आहे, कारण आपल्याला माहिती होणार आहे की कोण कसा आहे, कोणाचा कसा उपयोग करायचा.
याच पद्धतीनं तुम्ही नकारात्मक लोकांना डील करू शकता त्यांच्याशी आणि आपल्या प्रगतीसाठी त्यांचा उपयोग करू शकता. बरोबर वाटतंय? पटतंय? आणि पटलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की मला पटले. आणि पटलं नसेल, तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ते पण सांगा की अरे नाही बॉस, हे जरा गडबड आहे. त्याच्याबरोबर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आवडला असेल तर आतापर्यंत बघितला मी नक्की आवडलाय, त्यामुळे लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नकारात्मक लोकांचा व्यवस्थित पद्धतशीरपणे समाचार घ्या आणि आपली प्रगती साधा. तर थँक्यू सो मच आतापर्यंत बघितल्याबद्दल. थँक्यू.